क्योंकि अब मैं आ रहा हूँ अपने पुराने अंदाज में। आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून टाका। हा जो टेटस आहे आपण अलाइट मोशन मधून क्रिएट केला आहे। सिंपली हा टेटस क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करायचं आहे। अलाइट मोशन ओपन केल्याच्या नंतर बिटमार्क प्रीसेट आणि सेक्युअर प्रीसेट हे दोन्ही प्रीसेट इंपोर्ट करून घ्यायचे आहे। इंपोर्ट केल्याच्या नंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर काही तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळून जाणार। सुरुवातीला यायचं आहे। सुरुवातीला आल्याच्या नंतर काय करायचं आहे, इथं जे काही फोटोचे लेअर दिसते यावर क्लिक करायचं आहे। कलर फिलवरती जायचं आहे। नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्या नंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि इथून प्लस आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। तुमचा फोटो इथे ॲड होऊन जाणार। तर आता हा वाला जो काही फोटो आहे ह्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे। कलर फिलवरती जायचं आहे। नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। फोटोवरती जायचं आणि प्लस आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। तुमचा फोटो इथं पण ॲड होऊन जाणार। तर आता तिसऱ्या बिटवरती आल्याच्या नंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। मीडियावरती जायचं आहे। फोटोवरती जायचं आहे आणि फोटोच्या लेअरवरती क्लिक करून सगळ्यात शेवटी यायचं आहे। शेवटी आल्याच्यानंतर 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर काय करायचं आहे, दुसऱ्या बिटवरती आल्याच्यानंतर इथून 3 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे। चौथ्या बिटवरती यायचं आहे। इथून 3 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे। तुमचे फोटो इथं कट होऊन जाणार। तर 3 फोटो झालेले। तर आता पहिल्या बिटवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। मीडियावरती जायचं आहे। जे तुम्हाला इमोजी दिली आहे त्या इमोजीवरती क्लिक करायचं आहे आणि इमोजीवरती केल्याच्यानंतर लेअरवरती क्लिक करायचं आहे PNGच्या आणि सगळ्यात शेवटी यायचं आहे 2 नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर काय करायचं, तुम्ही बॅक येऊन जायचं आहे। सेक्युअर प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन कॉपी पेस्ट करून घ्यायचं आहे। बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। तर इथे तुमचा हा वाला जो काही इफेक्ट आहे इथे लागलेला आहे। बॅक यायचं आहे। सेक्युअर प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर दुसऱ्या फोटोवरती यायचं आहे। आल्याच्यानंतर इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। हा वाला पण इथे इफेक्ट लागलेला आहे। बॅक यायचं आहे। सेक्युअर प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे आणि 3 नंबरचा जो फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। बॅक यायचं आहे। सेक्युअर प्रीसेटला ओपन करायचं आहे। हे जे काही 2 लेअर आहे या दोन्ही लेअरला सिलेक्ट करायचं आहे। हा जो आयकॉन दिसते यावर क्लिक करून इथून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला हा जो आयकॉन दिसते यावर क्लिक करून इथून पेस्ट लेअर करून घ्यायचा आहे। केल्याच्यानंतर दोन्ही लेअरला सिलेक्ट करून सगळ्यात शेवटी यायचं आहे आणि हा जो काही तुम्हाला खालील आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचा आहे। केल्याच्यानंतर काय करायचं आहे, तर इथून जे काही 2 नंबरची लेअर आहे त्याला आपण 2 नंबरचा आयकॉन हा जो काही आयकॉन दिसते यावर क्लिक करून इथून कट करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर आता तुमचा व्हिडिओ एकदम इथं रेडी झालेला आहे। याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, हा सेटिंगच्या साईडचा तुम्हाला शेअरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करायचं आहे आणि इथून एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।